अधिक मास महात्म्य अध्याय 17वा मौन भोजनाचा महिमा. याचे कथानक या अध्यायात आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, श्री गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. वाल्मिकी आणि धृडधन्वा या संवादातील ही कथा पुढे चालू आहे. लक्ष्मीने श्रीहरी विष्णूंना विचारले, ज्यांना उपवास करण्याचे बल नाही त्यांनी अधिक मासामध्ये कोणते व्रत करावे बरे? श्रीहरी विष्णू म्हणाले, प्रिये ऐक, ज्यांना उपवास करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी मौनव्रत पाळावे. जेवताना मौन, स्नान करताना मौन, होम करताना मौन असा नियम त्यांनी पाळावा. त्या योगानेही मोठा असा लाभ होतो. मौनाने सद्भाग्य उदयास येते. मौनाने कलह होत नाहीत. सुखशांती मिळते. शक्ती वाया जात नाही. रूप आणि सौंदर्य लाभते. आयुष्य वृद्धी होते. एवढेच नव्हे तर मरणोत्तर स्वर्गात देखील सुख मिळते. भोजनाच्या वेळी मौन पाळण्याच्या 2 रीती आहेत. जेवण संपेपर्यंत मौन राहणे ही एक रीत आणि प्राणाहुती घेईपर्यंतच मौन राहणे ही दुसरी रीत. नियम केला आणि जर मौन मोडले तर मात्र त्याचे पाप लागते. अधिक मासातील व्रतामुळे नारदाला श्रेष्ठत्व कसे मिळाले याची यथा कथा सांगतो, ती ऐक. पूर्वकल्पामध्ये नारद एका दासीचा पुत्र होता. त्याने अधिक मासामध्ये मौनव्रत धारण केले होते. त्याचे फळ म्हणून त्याला साधुजनांचा सहवास मिळाला. त्यामुळे त्याला ब्राह्मणाचा जन्म मिळाला. तेथेही त्याने कुरुक्षेत्र येथे अधिक मासामध्ये 3 दिवस मौन पाळले. त्यामुळे तो ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्म पावला. तो महान भक्त आणि ज्ञानी झाला. तो अनेकांचा गुरुसुद्धा झाला. तेव्हा मौन व्रताचा महिमा केवढा मोठा आहे हे तुला समजलेच असेल. स्नान, मौन आणि दीप प्रज्वलन या व्रतांचे आचरण अधिक मासामध्ये केल्याने फार मोठा असा लाभ होतो. 4 पुरुषार्थ हे त्यामुळे पूर्ण होतात. मौन भोजनाचा सुपरिणाम काय होतो त्याची एक कथा आता मी तुला सांगतो, ती ऐक. वेदशर्मा कथा. अवंती नगरामध्ये वेदशर्मा नावाचा ब्राह्मण राहत असे. तप, स्वाध्याय आणि निराभिमानी शांत वृत्तीचा असा त्याचा स्वभाव होता. निर्मम, निरीच्छ, सच्छील, जितेंद्रिय असा तो ब्राह्मण तेथे राहत असता. एकदा अधिक मास आला. त्याच्या मनामध्ये विचार आला, या अधिक मासामध्ये उपवास करण्याची माझी शक्ती राहिली नाही. आता काय करावे? या विचारातच तो रात्री झोपी गेला. त्याला रात्री स्वप्न पडले. भगवान श्रीहरी विष्णूंनी त्याला सांगितले, तुला जर उपवास करणे शक्य नसेल तर तू मौन पाळ. जेवताना बोलायचे नाही. एवढा नियम पाळलास तरी तुला उत्तम फळ मिळेल. वेदशर्मा जागा झाला. त्याला या दृष्टांतामुळे फारच आनंद झाला. त्याने त्या पुरुषोत्तमाची उत्तम अशा शब्दामध्ये स्तुती केली. त्याने मौनव्रत धरले. अमावस्येला त्याचे उद्यापन केले. त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान देऊ केले. वेदशर्माने काय मागितले? तुझ्या चरणी भक्ती अखंड राहावी. चक्रवर्ती राजाला जे सौख्य दुर्लभ आहे ते मला मिळावे. काया वाचा मनाने ब्राह्मणांची सेवा घडावी. दीनांवर अनुग्रह करता यावा. दुसऱ्यांची दुःखे दूर करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे. दाने देता यावीत. अशा प्रकारे त्याने अनेक वर मागितले आणि भगवंतांनी ते वरदान दिले सुद्धा. त्याप्रमाणे वेदशर्म्याने नाना प्रकारे लोकोपयोगी महान कार्य केली आणि नंतर तो वैकुंठास गेला. त्याचे वैभव असे की विमानाने तो जात असता अनेक देव आपापल्या विमानामध्ये बसून त्याचा आदर करीत होते. इंद्राने त्याच्याजवळ अधिक मासात त्याने केलेल्या उपवासापैकी एका दिवसाच्या उपवासाचे पुण्य मागितले. वेदशर्म्याने एवढे पुण्य इंद्राला दिले. त्याच्या बळावर इंद्राने वृत्रासुराचा वध केला.
वेदशर्मा हा पुढे वैकुंठात गेला. हे इंदिरे, तो अजूनही वैकुंठामध्ये आनंदाने राहत आहे. असे मौन भोजन व्रताचे मोठे पुण्य आहे. अधिक मासातील व्रताचा महिमा श्रीहरी नारायण लक्ष्मीला सांगत होते. ती कथा वाल्मिकी ऋषी दृढधन्व्याला सांगत होते. या ठिकाणी अधिक मास महात्म्यातील 17वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास महात्म्याच्या 18व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढील भागामध्ये करणार आहोत.